अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा रस्त्याला एक प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्वान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. हे काही नुकसान झालं ते भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मंडळी, आज महाराष्ट्राचा सह्याद्री पहिली वेळेस एवढा भावनिक आणि धीरगंभीर झालेला पाहितला. आदरणीय पवारसाहेब या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रत्येक सुखादुखात एक आधार, सह्याद्रीसारखा आधार म्हणून पाठीमागे उभा राहत होते. आज पहिली वेळेस त्यांना एवढं भावनिक होताना पाहितले. मंडळी, आयुष्यात प्रत्येकाला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब होता आलं पाहिजे. आज त्यांच्या घरात एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा आज तो माणूस ज्या कार्यकर्त्यांनी आणि ज्या जनतेनं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या भरभरून प्रेम दिलं, सदैव पाठीशी उभी राहिली, आज त्यांना धीर देण्याची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये स्वतः वयाच्या 85-86व्या वर्षीसुद्धा पत्रकार परिषदेला सामोरं जाणं आणि कार्यकर्त्यांना धीर देणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या आमच्या घरात छोटीशी जरी एखादी घटना घडली तरी आपण हादरून जाऊन 8-10 दिवस आपलं कुठल्याही गोष्टी कामं करण्यात मन लागत नाही. आपण बिथरल्यासारखं करतो आणि काहीतरी वेगळा निर्णय घेतो. या माणसानं आज वयाच्या एवढ्या 85-86व्या वर्षीसुद्धा जनतेला आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी स्वतः पत्रकार परिषद घेतली. म्हणूनच मी म्हणतो की आयुष्यात प्रत्येकाला आदरणीय शरदचंद्र पवार होता आलं पाहिजे. पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे. अजितदादा आज आपल्यात नाही आहेत, ही कुठंतरी मनाला चटका देणारी गोष्ट आहे, काळीज हेलावून टाकणारी गोष्ट आहे, पण पर्याय नाही आहे. शेवटी दादांना ज्या गोष्टी शिकवल्यात, समाजकारणात, राजकारणात कसं वागायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, त्या गोष्टीचा अमूल्य ठेवा घेऊन आपण पुढं चालत राहूया आणि आदरणीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. धन्यवाद.